हे काय? लीगल नोटीस. हीच मैत्री आहे? काय संबंध मानसी? मी लीगल नोटीस मोनिकाला पाठवली. तू लगेच तिची वकिली करायला आलीस का? मला खरंच ही अपेक्षा नव्हती. मला सुद्धा अपेक्षा नव्हती तू असं जाब विचारायला येशील म्हणून. मी जाब माझी फसवणूक झाली म्हणून विचारतीये. मी कुणाची फसवणूक केलेली नाहीये. नोटीस पाठवण्याआधी एकदा वाचली असतीस ना तर बरं झालं असतं. म्हणजे आता जरा स्पष्टच बोलते. राग मला तू ताईला नोटीस पाठवली याचा नाहीये. राग मला तू त्या नोटीससाठी माझ्या शब्दांचा तुला हवा तसा उपयोग केला याचा आहे. राग मला ती नोटीस पाठवण्याआधी मला विचारलं का गेलं नाही ह्याचा आहे. आणि राग मला या गोष्टीचा आहे की या दोन्ही चुका तुला जाणवत सुद्धा नाहीयेत. मानसी थांब. तुला माहितीये ती नोटीस जर आजोबांच्या हाती लागली असती तर काय झालं असतं? नशीब मी तिथे होते, नाहीतर हार्ट अटॅक आला असता त्यांना. विक्रांत, तुझ्यासारखा सेन्सिबल माणूस. येऊ का विक्रांत? ओह, हाय मानसी. हाय. कधी आलीस? आत्ताच. ताई कशी आहे? मस्त. ताईला इतके गिफ्ट्स मिळालेत ना की घर म्हणजे खेळण्यांचं दुकानच झालंय. खरे, लहान बाळ घरात येणार म्हटल्यानंतर असंच असतं. तर मूड कसा आहे तिचा? टचवूड अजून तरी बरं आहे. आणि आजी आजोबा कसे आहेत ग? हो, ते सुद्धा ठीक आहेत. सुदैवाने. सुदैवाने? नाही म्हणजे नेमकी ताईची सेवा करताना कोणी आजारी नाहीये. हल्ली खूप साथी आहेत ना आजाराच्या, काही सांगता येत नाही. हो खरे. बरं विक्रांत, मी आज लवकर निघणार आहे. बरं हे बघ, मिसेस दांडेकरांचे रिपोर्ट्स आहेत सगळं, प्लीज चेक कर. चलो बाय बोथ ऑफ यू. मानसी प्लीज विक्रांत, नको समजवण्याचा प्रयत्न करूस. मुळात तू असं काही वागलास ना हेच मला पटत नाहीये. आय अग्री की ताई चुकीची वागली तुझ्या बरोबर, खूप चुकीची. तू घेतलेल्या निर्णयावर सुद्धा माझा आक्षेप नाहीये. मला वाईट याचं वाटलं की माझ्याकडून निरागसपणे मिळालेली माहिती तुला हवी तशी वापरली. मला एकदा विचारलं असतं ना विक्रांत, मी स्पष्टपणे सगळं सांगितलं असतं, नाही म्हटलं नसतं. मला काही बोलायचंच नाहीये. मानसी एक्सक्यूज मी सर, बाहेर पेशंट्स थांबले, त्यांना आतमध्ये पाठवू? पाठवा. गुड नाईट. डिवोर्सची नोटीस? ताई 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 ऐक. विक्रांत मला डिवोर्सची नोटीस पाठवली? हा, मला डिवोर्सची नोटीस कशी पाठवू शकतो? बँकेचं लेटर? ओ, हे का ते बँकेचं लेटर? म्हणजे हे सगळं मानसी तुला माहिती होतं. हाऊ स्मार्ट विक्रांत.
म्हणून मला इकडे माहेरी सोडून गेला विक्रांत, आणि तू या सगळ्यात सामील होतीस, बरोबर? प्लीज हळू बोल. आजी आजोबा झोप. आय डोंट केअर. मी कोणालाही घाबरत नाही. प्लीज तुझ्या पाया पडते, तू प्लीज ओरडू नकोस. मला लेटर पाठवतो विक्रांत. नाही, हे लेटर मी असं फाडणार नाही. आता बघच, मी विक्रांतलाही सोडणार नाही आणि तुला सुद्धा मानसी नाही सोड. पाणी काय दिसत नाही तुम्हाला ते पाणी ठेवलेलं? आणि जरा जेवताना विचार करणं बंद कर. आणि मी ते का थांबलोय? तुझ्याशी गप्पा मारायचे आहेत म्हणून. मला काय एकट्याने जेवता येत नाही? इतकी वर्ष तेच करतोय ना मी. सवयच लागले मला, लावून घेतली मी म्हण ना. सॉरी, डोक्यात जरा वेगळंच काहीतरी चालू होतं. बरं, मी विजय, तुझा बाप, आठवतंय? बाबा? हा, आहेस म्हणजे जागेवर आहेस. तुला ते माहिती आहे ना, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जेवायचं म्हणून जेवू नकोस, ते एक पवित्र काम आहे, या भावनेने जेव. मी ठीक आहे आता. गुड गुड. तुम्ही काहीतरी सांगणार होतात बाप होण्याआधी. हेच की, आता रात्री अपरात्री असं येणं थांबव. वाजले किती बघ. काय ना विक्रांत, तुझा जन्म होण्याच्या आधी मी असाच होतो आणि अजूनही तसाच आहे. आणि हाच माझ्या बाबतीत प्रॉब्लेम आहे आपल्या घरच्यांचा. पण तू तसं करू नकोस. तुझ्या जन्म होण्याआधी ना घरामध्ये काय धमाल चालायची. कोण होणार, मुलगा होणार का मुलगी होणार, त्याचं नाव काय ठेवायचं, या सगळ्या वंश परंपरागत चर्चा. आणि या चर्चेत मी कधीच नसायचो. बाळ घरात येणार म्हणून सध्या आपल्या घरामध्ये काय चर्चा, काय गप्पा, काय खाणं पिणं, काय धमाल चाललेली असते. नाही, मला मान्य आहे की तुला कामं असतात, शिवाय तुझा व्यवसाय असा आहे की तुला वेळ पाळता येत नाही. तरी पण बघ, शक्यतो जमव. एकदा मोनिकाला जाऊन घेऊन ये तिथनं आपल्या घरी. एकदा धमाल गप्पामध्ये ती आली ना, ते सगळं सगळं विसरून जाईल. जगाची कामं करत हिंडणारा, त्यापायी उशिरा येणारा, कसली जबाबदारी न पाळणारा बाप, असा त्या काळात माझ्यावर शिक्का बसला तो बसला. आता काय तो पुसणं शक्य नाही. तू असा शिक्का लावून घेऊ नको स्वतः. आत्या, मला माहिती आहे तुला राग आलाय, पण मी तिला न बोलावण्यामागेही काही कारण आहे. काय? ती मोनिकाची बहीण आहे. सो व्हॉट आत्या? आता हे फक्त भांडण राहिलेलं नाहीये विक्रांत, हे लक्षात घे. हे युद्ध जरी झालं ना, तरी सुद्धा ती आपल्या बाजूने आहे. बाजू बदलायला नातं पुरेसं असतं बाळा.